राजकोटच्या किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, देशाच्या पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं आणि 100 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत हा पुतळा ढासळला जातो। त्यानंतर त्याचं टेंडर कुणाला दिलं याची देखील चौकशी शासनाने केलेली नाही। कोणत्या मंत्र्याच्या मित्राला हे टेंडर दिलं याची पूर्ण चौकशी, एखाद्या कुठल्या तरी एक शिल्पकाराला आणला आणि पकडला, 2 दिवस आत ठेवले आणि परत त्याला सोडलं। ही जी नीती आहे, कुटील कारस्थान आहे, ह्या कारस्थानाला आता जनतेला हाणून पाडलं पाहिजे। आता जो पुतळा नवीन उभा केला, आता अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे 100 वर्षाची गॅरंटी फडणवीस साहेबांनी दिली। 100 दिवस ह्या पुतळ्या सर्व बाजूचा वातावरण टिकलं नाही। आज बाजूची जमीन खचली चालली आहे आणि तिथला पाटबंधाऱ्याचा अधिकारी सांगतोय की पावसामुळे दबलंय। पावसामुळे दबल्याने पावसात किती पैसे खाल्ले याचे विचार झाला पाहिजे। आणि आज आम्ही निवेदन देताना सांगितलं कलेक्टर साहेबाला, याची जर शहानिशा झाली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, त्याची पूर्ण जबाबदारी ही महाशासनावर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघावर राहील। याचा आम्ही आज काँग्रेस पक्षातर्फे सांगतोय की महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही।